Good morning, student. Today we are going to learn about double fertilization. आपण डबल फर्टिलायझेशन याविषयी माहिती पाहणार आहोत. या अगोदर आपण चलायझोगॅमी, मेझोगॅमी आणि तीन प्रकार आपण या अगोदर या व्हिडिओच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासले, ज्यामध्ये जर पोलन ट्यूब ही या चलायझल एंड मधून एंट्री करत असेल तर त्याला चलायझोगॅमी असं संबोधलं. जर हीच पोलन ट्यूब मायक्रोफिलर एंड मधून जर एंट्री करत असेल तर त्याला या मायक्रोफिलर एंड कडून ट्रान्सफर होणाऱ्या या पोलन ट्यूबच्या एका भागाला, म्हणजे ही पोलन ट्यूब या मायक्रोफिलर एंड मधून एंट्री करत असेल तर तो एक प्रकार, चलायझल एंड मधून एक प्रकार, आणि मध्यभागी म्हणजे इंटिग्मेंट मधून जर या ठिकाणी तो प्रवेश करत असेल, ही पोलन ट्यूब जर एंट्री करत असेल तर तो दुसरा प्रकार. असे तीन एकत्रितरित्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये त्याचे प्रकार आपण बघितले. या डबल फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये आपल्याला सर्वसाधारण या फ्लावरच्या या गायनोसियमची थोडक्यात माहिती करून घेऊया. याला स्टिग्मा असं म्हणतात. फेन दी स्टिग्मा आर स्टिकी. जेव्हा स्टिग्मा स्टिकी असतो किंवा तो मॅच्युअर असतो त्यावेळेला पोलन ग्रेन स्टिक ऑन दी स्टिग्मा. या स्टिग्मावरती पोलन ग्रेन स्टिक होतात. दिस ऑल पार्ट इज द फिमेल गॅमेटोफाइट, मीन्स female gametophytes are stigma, style and ovary. This is the ovary, this is the style and this is the stigma. हा स्टिग्मा आहे, हा पूर्ण एक त्याचा दांडा किंवा देठासारखा भाग आहे, त्याला आपण स्टाईल असं म्हणतो. आणि हा जो पूर्ण गोलाकार पार्ट आपल्याला पाहायला मिळतो याला ओव्हरी असं म्हणतात. हा जो पूर्ण एक फुगीर भाग दिसतो त्याला ओव्हरी म्हणतात. ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा. These three parts collectively called as the gynoecium. याला गायनोसियम किंवा फिमेल गॅमेटोफाइट फ्लॉवर मध्ये असं संबोधलं जातं. आता यामध्ये बघा, या सर्व भागाविषयी माहिती पाहिजे आणि याची प्रोसिजर सुद्धा पाहिजे. फेन द पोलन ग्रेन डस्टेड ऑन द स्टिग्मा ऑफ फ्लॉवर. या स्टिग्मावरती पोलन ग्रेन डस्ट होतात तेव्हा त्याला पोलिनेशन झालं असं संबोधतात. दिस इज द पोलन ग्रेन. इथं डॉट 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 केलेलं आपल्याला एकत्रित ग्राउंडेड स्ट्रक्चर पाहायला मिळतं, याला आपण पोलन ग्रेन्स असं म्हणतो. हे पोलन ग्रेन्स, यामध्ये हे पोलन ग्रेन्स पूर्णपणे यावरती स्टिक झालेले. या पोलन ग्रेनला आफ्टर डेव्हलपमेंट, पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट झाल्यानंतर पोलन ग्रेनची पोलन ट्यूब निर्माण होते. मी तुम्हाला पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट शिकवली ऑलरेडी. वी हॅव स्टडीड द पोलन ग्रेन, डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन. आफ्टर डेव्हलपमेंट पोलन ग्रेन मेक एंड फॉर्म these pollen tube. In these pollen grains there are the two types of cells, means first cell divide and they form the two cell as like a generative cells, and the nucleus present, vegetative cell and generative cell. There are this type of two cells. या दोन प्रकारच्या सेल्स या पोलन ग्रेन मध्ये असतात. त्यापैकी पोलन ट्यूब तयार होते आणि या पोलन ट्यूब मध्ये दोन न्यूक्लियस असतात. दोज आर द हॅप्लॉइड इन कंडिशन. त्यामध्ये ते दोन्ही न्यूक्लियस हॅप्लॉइड कंडिशनचे असतात. There are have the haploid in chromosome, haploid number in chromosomes. त्यामध्ये हॅप्लॉइड नंबरचे क्रोमोझोम असतात. आणि ही पोलन ट्यूब या पोलन ग्रेन पासून डेव्हलप झाल्याच्या नंतर दे आर इंटर्स इनटू द स्टाईल ऑफ द फ्लावर. ती त्या पोलन ग्रेन स्टिग्मा पासून पोलन ग्रेनची पोलन ट्यूब एंट्री करते तर ते स्टाईल मध्ये, आणि स्टाईल मधून नंतर ती पोलन ट्यूब तीन प्रकारात तुम्हाला मी सांगितले. चलायझल एंड मधून जाऊ शकते किंवा मायक्रोफिलर एंड मधून जाऊ शकते किंवा मिडल, म्हणजे मिडल एरिया या ठिकाणी इंटिग्मेंट मध्ये सुद्धा एंट्री करू शकते. मात्र सर्वसाधारण हा एक गुणधर्म अँजिओस्पर्मिक प्लांट मधील की त्या या अँजिओस्पर्मिक प्लांट मधील सरासरी ही पोलन ट्यूब या मायक्रोफिलर एंड मधूनच एंट्री करते. हा एक डेव्हलपमेंटचा प्रकार आहे. पोलन ग्रेन डेव्हलपमेंट मध्ये पोलन ट्यूब निर्माण होते आणि ती पोलन ट्यूब त्याच्यामधून मायक्रोफिलर एंड मधून एंट्री करते. आता हे बाकीचे घटक, हे ओव्हल सुद्धा आपण अभ्यास केले. अनाट्रोपस ओव्हल, हे अनाट्रोपस ओव्हलचं काय काम आहे? या अनाट्रोपस ओव्हल मध्ये मायक्रोफिलर एंड कडून ही पोलन ट्यूब एंट्री करते. आता यामध्ये सिंगॅमी टाइप ऑफ फर्टिलायझेशन, मीन्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिंगॅमी, अँड ऑल्सो द ट्रिपल फ्युजन मीन्स सेकंडरी न्यूक्लियस प्लस मेन गॅमेट. ट्रिपल फ्युजन म्हणजे काय, सिंगॅमी फर्टिलायझेशन म्हणजे नेमकं काय, मायक्रोफिल या डबल फर्टिलायझेशन असं का संबोधलं. व्हाय दीज फर्टिलायझेशन आर कॉल्ड द डबल फर्टिलायझेशन. Today we are going to learn about this all process. Listen. When the pollen grain dusted on the stigma, they develop and enters the pollen tube into the style. जेव्हा हे याच्यावरती डस्ट होतात, पोलन ग्रेन स्टिग्मावरती डस्ट होतात आणि तेव्हा त्या पोलन ग्रेन कडून पोलन ट्यूब निर्माण होते. पोलन ट्यूब नंतर एंट्री करून मायक्रोफिलर एंड कडे येते. या मायक्रोफिलर एंड कडे आल्याच्या नंतर इथपर्यंत याच्यामध्ये दोन न्यूक्लियस असतात.
टू न्यूक्लियस आर देयर विच इज प्रेझेंट इन द पोलर ट्यूब. दोन न्यूक्लियस असतात, एक ट्यूब न्यूक्लियस वेगळं आणि दोन मेल गॅमेट हे वेगळे. ट्यूब न्यूक्लियस या ठिकाणी एंट्री करतात. The tube nucleus enters into this type of egg cells. This is the synergids, means syngamy. This is the egg cell. याला आपण egg cell म्हणतो. हे आपण पूर्ण स्ट्रक्चर अभ्यास केले या अगोदर फिमेल गॅमेटोफाइट मध्ये, या ओव्हून मध्ये, एनाट्रोपस ओव्हून मध्ये स्ट्रक्चर बघितलेले आहे. या एम्ब्रियो शार्क मध्ये 3 वरच्या बाजूला ज्या सेल असतात, 3 खालच्या बाजूला सेल असतात आणि 2 मध्ये न्यूक्लियस असतात. 2 असतात न्यूक्लियस. खालच्या बाजूला ज्या सेल असतात, दोन सेल असतात, त्यांना आपण सिनर्जिड्स असं संबोधतो आणि एक जे आहे त्याला एक सेल असं संबोधतो. त्याला एग म्हणतात किंवा एग सेल म्हणतात. मीन्स 2 synergids and 1 egg cell are present at the chalice and these 2 nucleus, या न्यूक्लियसला पोलार न्यूक्लियाई असं सुद्धा संबोधलं जातं. These 2 nucleus are come from the 2 sides or the 2 poles, hence this is the 2 polar nuclei. आता ही पोलन ट्यूब या ठिकाणी मायक्रोफिलर एंड मधून एंट्री केल्याच्या नंतर या पोलन ट्यूब मध्ये 2 मेल गॅमेटोफाइट मीन्स मेल गॅमेट असतात. ते 2 मेल गॅमेट यामधून एंट्री करतात. सपोज लुक हियर, दिस इज द 1 मेल गॅमेट and this is the another male gamete. These male gamete enters in this egg cell. Listen. आता हा मेल गॅमेट इथून या एग सेल मध्ये एंट्री करतो. एग सेल मध्ये अगोदरच हॅप्लॉइड कंडिशनचं न्यूक्लियस आहे. मग हॅप्लॉइड कंडिशनचं न्यूक्लियस एग सेलचं आणि हॅप्लॉइड कंडिशनचं न्यूक्लियस हे पोलर ट्यूबचं म्हणजे पोलन ग्रेनचं. They get converted into the diploid condition. Means one male gamete comes from the male gametophyte and one haploid gamete comes from the female gametophyte. Means haploid condition of nucleus comes from the female and haploid conditions of gametes comes from the male. They get converted into the diploid condition. They diploid condition मध्ये रूपांतरित होतात. This type of fertilization are called as the syngamy type of fertilization. Means egg and male gamete cell. Listen, this is the egg cell and this is the male gamete cell. Come conjugately made together. These processes are called as the syngamy or this is called as the fertilization. याला fertilization म्हणतात किंवा याला syngamy असं सुद्धा म्हणतात. आता ही झाली फर्टिलायझेशनची प्रोसेस. मीन्स जनरली इन ऑल द सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे सर्व सजीवांमध्ये जे सजीव सेक्सुअल रिप्रोड्युसिंग करतात, सेक्सुअली रिप्रोडक्शन ज्या ज्या सजीवांमध्ये होतं त्या सर्व सजीवांमध्ये एक मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट असे गॅमेट असतात. त्यापैकी मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊन मीन्स हॅप्लॉइड मेल गॅमेट and haploid female gamete conjugately made together, they are called fertilization or they are also called as the syngamy. But remaining part, this is the double fertilization. याला काय संबोधलेले डबल फर्टिलायझेशन. या फर्टिलायझेशन म्हणतात. म्हणून हे डबल फर्टिलायझेशन नेमकं काय, डायग्राम डबल फर्टिलायझेशनची आहे. ही नेमकी काय प्रोसेस आहे डबल फर्टिलायझेशनची ते आपण पाहूया. या ठिकाणी पोलार न्यूक्लियाई आपल्याला पाहायला मिळतात. या पोलार न्यूक्लियाई diploid in condition. This is the one haploid condition and this is also one haploid condition. These are comes from the 2 poles. या 2 पोल कडून 2 न्यूक्लियस एकत्र इथे या सेंटरला आलेले, या सेंटरला आलेल्या न्यूक्लियस कडे हॅप्लॉइड इकडच्या बाजूने आलेले, हॅप्लॉइड इकडच्या बाजूने आलेले, ते पहिलेच डिप्लॉइड आहे. दे आर ऑलरेडी इन डिप्लॉइड कंडिशन. हे 2 न्यूक्लियस एकत्र आहेत म्हणजेच हे हॅप्लॉइड डिप्लॉइड कंडिशनचे ऑलरेडीच आहे. या ऑलरेडी डिप्लॉइड कंडिशनच्या असणाऱ्या न्यूक्लियसला परत एक मेल गॅमेटोफाइट मीन्स मेल गॅमेट विच इज रिमेन इन द पोलन ट्यूब, जे की या पोलन ट्यूब मध्ये एक राहिलेला आहे. एक कुणासोबत रिॲक्ट झाले सिंगॅमी टाइप ऑफ फर्टिलायझेशन मध्ये फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे याला एक सेल ज्याला म्हटलंय त्या एक सेल सोबत एक न्यूक्लियस याचं रिॲक्ट झालं म्हणजे फर्टिलाइज झालं. इथे डिप्लॉइड कंडिशनचं एक झायगोट तयार झालं. मात्र या ठिकाणी एक मेल गॅमेटोफाइट म्हणजे एक हॅप्लॉइड कंडिशनचं न्यूक्लियस या ठिकाणी आहे. हे हॅप्लॉइड कंडिशनचं या ठिकाणी असणारं न्यूक्लियस इंटर्स इन धिस वे अँड दिस गोज टू दिस पीपल मीन्स दिस डिप्लॉइड कंडिशन्स ऑफ न्यूक्लियस. या डिप्लॉइड कंडिशनच्या न्यूक्लियस मध्ये जाऊन ते तिसरं राहिलेलं या प्रकारचं हे न्यूक्लियस जाऊन या ठिकाणी यांना मिळतं. मीन्स दिस इज द हॅप्लॉइड कंडिशन ऑफ न्यूक्लियस.
nucleus. These are also haploid condition of nucleus, and these are also haploid. These haploid gathered together, they form the triploid condition. हे तीन हॅप्लॉइड एकत्र येऊन एक ट्रिप्लॉइड कंडिशन तयार करतात. यू नो व्हेरी वेल what is the meaning of haploid, diploid, triploid, tetraploid. Already I told to you in the class. मी क्लास मध्ये तुम्हाला हे शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे की हॅप्लॉइड म्हणजे काय. युप्लॉइडचा एक भाग आहे. युप्लॉइड एक संबोधण्यासाठीची संकल्पना आहे. युप्लॉइड मध्ये हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड, टेट्राप्लॉइड, पेंटाप्लॉइड लिसन तुम्ही वाढत जातात. तसं हॅप्लॉइड तीन हॅप्लॉइड एकत्र आले तर त्यामुळे ट्रिप्लॉइड कंडिशन तयार होते. And these triploid condition is nothing but they are also called as the triple fusion. They are called the triple fusion. Fusion means gather together, join together, mix together. याला फ्युजन म्हणतो आपण. मात्र ट्रिपल फ्युजन तीन एकत्र आलेले न्यूक्लियस जे हॅप्लॉइड आहे. म्हणून या तिघांच्या फ्युजनला ट्रिपल फ्युजन असं संबोधतात. याला ट्रिपल फ्युजन असं सुद्धा म्हणतात. आणि याच्यामध्ये सेकंडरी न्यूक्लियस प्लस मेल गॅमेट. This is the secondary nucleus and plus male gamete. हे पहिले दोन होते, याला secondary nucleus असं संबोधलं जातं because of this is the primary nucleus and this is the secondary nucleus. हे अगोदर जे एक सेलचं होतं हे प्रायमरी न्यूक्लियस होतं. ह्याच्यासोबत रिॲक्ट झाला आणि जे नंबर 2 ला इकडे रिॲक्ट झालेला सेकंडरी न्यूक्लियस असं म्हणतात. मीन्स प्रायमरी आणि सेकंडरी न्यूक्लियस. सो सेकंडरी न्यूक्लियस अँड मेल गॅमेट. मेल गॅमेट इकडून आला, सेकंडरी न्यूक्लियस इथंच ऑलरेडी आहे. म्हणजेच सेकंडरी न्यूक्लियस प्लस मेल गॅमेट एकत्र झाले. सेकंडरी न्यूक्लियस आर द डिप्लॉइड इन कंडिशन अँड मेल गॅमेट इज द हॅप्लॉइड इन कंडिशन. डिप्लॉइड प्लस हॅप्लॉइड कंडिशन मिक्स टुगेदर, दे conjugately made together, they form the triple fusion or triploid condition. This is the double fertilization. आणि यालाच या संकल्पनेला डबल फर्टिलायझेशन म्हणतात. म्हणजेच का डबल फर्टिलायझेशन म्हणलं जाईल तर दिस इज द फर्स्ट फर्टिलायझेशन अँड दिस इज द सेकंड फर्टिलायझेशन. मीन्स फर्स्ट इज द सिंगल अँड सेकंड इज द डबल. हेन्स these events are called as the double fertilization. म्हणून या इव्हेंटला डबल फर्टिलायझेशन असं संबोधलं जातं. सो डबल फर्टिलायझेशन इज नथिंग बट द फर्स्ट फर्टिलायझेशन अँड सेकंड फर्टिलायझेशन. फर्स्ट मेल गॅमेट रिॲक्ट विथ द egg cell are called fertilization and secondary nucleus react with or mix with the secondary nucleus mix with the second male gamete. Remaining male gamete they mix with and they form the triple fusion. This triploid condition or this triple fusion is called the double fertilization. या प्रकारालाच आपण डबल फर्टिलायझेशन असं संबोधतो. लिसन तुम्ही. मी परत एकदा रिकॉल करतोय. ही सगळी संकल्पना समजून घेण्यासाठी या डायग्रामला काळजीपूर्वक अभ्यासा. त्या डायग्रामकडे काळजीपूर्वक बघा. हे आपण अगोदरच बघितलेले. या इकडच्या एंडला अॅनाट्रॉपस ओव्हल आहे, इकडच्या एंडला मायक्रोफिलर एंड म्हणतात, इकडच्या एंडला चलायझर एंड म्हणतात. हे तुम्हाला माहिती आहे. हे पूर्ण स्ट्रक्चर फिमेल गॅमेटोफाइट्स आहे. फिमेल गॅमेटोफाइट मध्ये स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी हा पूर्ण भाग ओव्हरीचा आहे, हा पूर्ण भाग स्टाईलचा आहे आणि हा इकडे भाग स्टिग्माचा आहे. आता हे स्टिग्मा, हे स्टाईल आणि हे ओव्हरी असे तीन भाग फिमेल गॅमेटोफाइटचे पडतात. याच्यामध्ये मेल गॅमेटने एंट्री करणं. हे मेल गॅमेट म्हणजे पोलन ग्रेन. हे पोलन ग्रेन याच्यावरती स्टिक झालं, स्टिग्मावरती पोलन ग्रेन स्टिक झाला. मी त्याला परत जरा डार्क करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सपोज दिस इज अ पोलन ग्रेन. हा पोलन ग्रेन आहे. या पोलन ग्रेन स्टिक झाल्याच्या नंतर डेव्हलपमेंटल स्टेज मध्ये ही पोलन ट्यूब तयार केली आणि पोलन ट्यूब स्टाईल मधून, फ्लावरच्या स्टाईल मधून एंट्री झाली ती मायक्रोफिलर एंड करून आणि ती या एम्ब्रियो शाक मध्ये प्रवेश करते. एम्ब्रियो शाक मध्ये प्रवेश करताना या ठिकाणी या ज्या सिनर्जिड्स आहेत, या सिनर्जिड्सचं एनर्जी वापरून, सिनर्जिड्सची सुद्धा मदत घेऊन या एक सेल मध्ये ट्यूब एंट्री करते. या ठिकाणी काही एन्झाइम्स असतात. देयर आर सम एन्झाइम्स as like lactic enzymes for fertilization. लॅक्टिक एन्झाइम सुद्धा असतो. हायड्रोलायटिक एन्झाइम आर also used in this process. या प्रोसेस मध्ये यूज केला जातो. इथं एक सिंगल न्यूक्लियस enters in the egg cell, they form the fertilization. म्हणजे एक egg cell and one nucleus of the male gametophyte mixed together they form the syngame type of fertilization. Means egg plus male gametophyte, male gamete cell mixed together they form the fertilization. But remaining male gamete and these
सेकंडरी न्यूक्लियस. हे सेकंडरी न्यूक्लियस आणि मेल गॅमेट दोन्ही एकत्र येऊन या ठिकाणी डबल फर्टिलायझेशन निर्माण करतात. त्यालाच आपण ट्रिपल फ्युजन असं म्हणतो किंवा या ट्रिपल फ्युजनलाच डबल फर्टिलायझेशन असं संबोधलं जातं. These double fertilization performing in the endospermic plant, and this is the ovule structure. This is the ovule structure. Anatropous ovule performing this type of fertilization. They are called double fertilization. In this part, some significant events. याच्यामध्ये काही फायदे आहेत. डबल फर्टिलायझेशनचा फायदा काय? सिंगल फर्टिलायझेशन काही वनस्पतींमध्ये नुसतं फर्टिलायझेशन तर डबल फर्टिलायझेशन होत नाही. पण डबल फर्टिलायझेशन होणाऱ्या वनस्पतींचे काय फायदे आहेत? डबल फर्टिलायझेशन जर झालं तर त्याचे काय सर्वसाधारण आपल्याला सिग्निफिकन्स आहे? ते सिग्निफिकन्स आपण या नंतरच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.